रायगड तालुक्यातील नेरळमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी भाऊ वहिनी आणि एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे। 40 वर्षीय मदन पाटील, 35 वर्षीय अनिशा पाटील आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विवेक पाटील यांची ते शनिवारी रात्री झोपलेले असताना डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली। हत्या करण्यापूर्वी विषप्रयोग झाला होता की यासाठी विचाराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। यातील प्रमुख आरोपी म्हणजे मृत पुरुषाच्या भावाला दृश्यम चित्रपट आणि क्राइम पेट्रोल मालिका पाहून हा कट सुचल्याचं या तपासामध्ये समोर आले। या ठिकाणी काही गावकरी आहेत, या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही या ठिकाणी राहता, काय जे मदन पाटील आहेत ज्यांचा मृत्यू झाला, कसा त्यांचा स्वभाव होता? काय एकदम चांगला स्वभाव होता, एकदम शांत स्वभाव। म्हणजे ते आशा वर्कर होते ना, ते सर्वांना मदत करायचे। कधी अडचणीच्या कोणाला आजारी झाला येन रात्री तरी पण धावून जायचं। त्यांच्या कोणाशी वाद वगैरे कधीच नाही, वाद कोणाशी नाही। माझ्या बहिणीचं लॉकडाऊन मध्ये प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम होता, माझ्या घरातली नाही आली पण ती धावत आली होती माझ्यासाठी। तुमचा काय प्रॉब्लेम आहे का नाही, पैसे ते सर्व ते स्वतः येऊन सॉल्व्ह करून द्यायचं आणि स्वतः त्याच्यामध्ये मदन स्वतः पण यायचा। असं नाही का माझी वाईफ एवढी काम करते काय, त्याच्यामुळे कधीच नाही, तो स्वतः अडकला नव्हता करत, तो स्वतः पण मदत करायचा। सगळ्यात धक्कादायक आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की या घरामध्ये आहे ते यावर्षी पहिल्यांदाच गणपती बसवण्यात आला होता। मदन पाटलांचा जो 7-8 वर्षाचा मुलगा होता विवेक पाटील, त्यांनी हट्ट केला होता आपल्या आई वडिलांकडे की गणपती बसवूया आपण घरामध्ये, आणि आपल्या मुलाचा हट्ट त्यांनी पूर्ण केला होता। आणि याच वर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान झाले होते। मात्र अखेर आहे ते गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर गणपतीच्या काळामध्येच आहे ते या घरामध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं आणि या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात पोलिसांनी घेतलेला असून हा वाद आहे हा घरगुती आहे, ते मालमत्तेच्या वादामुळेच आहे ते हे संपूर्णपणे हे प्रकार घडला असल्याचं सध्या तरी प्राथमिक अंदाज आहे तो पोलिसांनी वर्तवलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नेरळ, कर्जत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।